आर्थिक संकटात सापडलेल्या ढोर समाजाला स्वतंत्र महामंडळाची निर्मिती करा, राज्यातील ढोर समाजाची मागणी। 28 जूनला मुंबईतील आझाद मैदानावर राज्यव्यापी धरणं आंदोलन। स्वतंत्र महामंडळाच्या मागणीसाठी राज्यातील ढोर समाज आक्रमक। 28 जूनला समाजाची एकी दाखवत होणार तीव्र आंदोलन। वर्षानुवर्ष चमडी कमावण्याचा व्यवसाय करणाऱ्या ढोर समाजाला स्वतंत्र असे शासकीय महामंडळ निर्माण करण्यात यावं, या मागणीसाठी राज्यातील ढोर समाज एकवटला असून वीरशैव कक्कय्या कल्याण मंडळाच्या माध्यमातून ढोर समाजाने एकी दाखवत 28 तारखेला मुंबईतील आझाद मैदानावर धरणं आंदोलन करण्याची घोषणा केली आहे। राज्य सरकारचे सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात ढोर समाजाच्या आर्थिक विकासासाठी हे नवीन महामंडळ निर्माण करावं, अन्यथा ढोर समाज पुढील काळात तीव्र आंदोलन करून शासनाचा निषेध करेल असं देखील मत वीरशैव कक्कय्या कल्याण मंडळाच्या सर्व सदस्यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केलंय। त्यामुळे राज्यातील सर्वच ढोर समाजातील नागरिकांनी 28 तारखेला आझाद मैदानावर होणाऱ्या आंदोलनात सहभाग घेऊन समाजाला पाठिंबा द्यावा असं आवाहन त्यांच्याकडून करण्यात आलंय। राज्यभरात 1800 किलोमीटरचा प्रवास करून वीरशैव कक्कय्या कल्याण मंडळाच्या सदस्यांनी ढोर समाजातील इंग्रजकालीन दस्तऐवज तसेच पुरातन दस्तऐवज गोळा करून त्याची माहिती संकलित केली आहे। त्यानुसार हा समाज पिढ्यानपिढ्या गुराढोरांची चामडी काढून त्यापासून लेदर तयार करण्याचं काम करत आलाय हे दिसून येतं। मात्र अनेक शासकीय नियमामुळे हा व्यवसाय आता बंद पडलाय। या समाजावर मोठं आर्थिक संकट ओढवलंय। त्यामुळे या आर्थिक संकटातून नव्याने उभारी घेण्यासाठी राज्य सरकारने सुरू असलेल्या अधिवेशनात चर्मकार विकास महामंडळाची 2 भाग करून ढोर समाजाला स्वतंत्र चर्मकार विकास महामंडळाचा दर्जा देऊन त्यांच्यासाठी स्वतंत्र महामंडळ निर्माण करावं, तरच या समाजाला आर्थिक उन्नती साधता येणार आहे। अन्यथा आर्थिक अडचणीत सापडलेला हा समाज न्याय मिळवण्यासाठी पुढील काळात कठोर पावलं उचलून तीव्र आंदोलन करण्याच्या पावित्र्यात असून राज्य सरकारनं त्वरित त्या मागण्या मान्य कराव्यात। यासाठी 28 जूनला वीरशैव कक्कय्या कल्याण मंडळ या बॅनरखाली ढोर समाज एकत्र येऊन भव्य एक दिवसीय धरणं आंदोलन करणार आहे, असं देखील मत यावेळेला बोलताना वीरशैव कक्कय्या कल्याण मंडळाच्या सदस्यांनी व्यक्त केलंय।